नाही मी सांगितलं ना की आपला स्टँड जो आहे की सेपरेट मतं मनसेची आहेत असा आपल्या नेत्यांचा दावा असतो, यांची कुणाची मतं घेतलेली नाही आहेत, पण तरी सुद्धा या युतीचं नुकसान होऊ शकतं की नाही असा माझा त्यांना प्रश्न होता. ठीक आहे, मला आपली भूमिका सांगा. आता लोकांची जी अपेक्षा होती खळखटाक झालंच पाहिजे, ते झालं नाही, शांततेमध्ये आंदोलन पार पडलं. आपल्याला काय वाटतं, आपलं आंदोलन यशस्वी झालं, आपल्याला अपेक्षित सहभाग मिळाला, आपल्या मागण्या मान्य होतील उद्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत, काय वाटतं आपल्याला? माननीय राजसाहेब उद्या भेट घेणार आहे, त्यांची मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा होईल, बऱ्याच विषय आहेत ते बोलतील, त्याचं ते उद्या काय होईल ते आपल्या पुढे येईलच. बऱ्याच फायली आहेत. एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी जायची, एक साऊथ आफ्रिकेमध्ये टोलचा विषय प्रचंड मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे. त्या ठिकाणी सरेन SRAN म्हणजे साऊथ आफ्रिका रोड डेव्हलपमेंट म्हणून एक ती कंपनी आहे, जशी आपली MSRD PWD जी आहे तिथल्या सगळ्या लोकांनी शांततेच्या मार्गाने एज्युकेशन केलं की बा आम्हाला टोल नको. त्या ठिकाणी त्या सरकारने लोकांना अटक केल्या नाही, त्यांना मारझोड केली नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही. येत्या 6 मार्चला त्या ठिकाणी निवडणूक ठेवली की टोल ठेवायचे की नाही. एक छोटासा देश एवढी क्रांतिकारी भूमिका घेऊ शकतो आणि हे काँग्रेस राष्ट्रवादीला कळत नाही की ह्या आज आपण बघा फेसबुकवर ट्विटरवर सगळ्या ठिकाणी सगळे लोक सांगतात की हे जे राजसाहेबांनी भूमिका घेतली योग्य आहे. नाही ते बरोबर आहे. म्हणजे अनेक याच्या नाही बरोबर आहे, याच्यामध्ये सुद्धा मतमतांतर आहेत. पण मला माधवरावांना एक विचारायचं आहे, मगाशी ज्याचा अनिल परबांनी उल्लेख केलेला होता, काही वेळेला असंही होतं की पक्षांतर्गत प्रतिक्रिया एका विषयावर दोन विरुद्ध येतात. आपल्याकडे सुद्धा गडकरी साहेबांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया होती, पक्षाची प्रतिक्रिया होती, त्याच्यामध्ये सुद्धा काही वेळा तफावत दिसते. मुळात टोल हे आपल्या सरकारच्या युती सरकारच्या काळात सुरू झाले, ते पूर्णपणे रद्द होणं शक्य नाही, हे पॉइंट ब्लँक आपण का मान्य करत नाही होतो? नाही, मुळामध्ये टोल पूर्णपणे रद्द होऊ शकत नाही, हे नितीनजीनं जसं सांगितलं तसंच आत्ता टोलचं ज्या पद्धतीची वसुली चालू आहे आणि त्याच्यामध्ये टोलच्या नावाखाली जो गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला आणि त्या भ्रष्टाचाराची किंमत जनतेला चुकवावी लागते, ते सगळं आम्ही काढून टाकू आणि त्या पद्धतीने आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू हेच सांगितलं. आम्ही टोल 100% रद्द करू वगैरे सांगितलेलं नाही. आमची भूमिका जी आहे या विषयातली, त्याच्यातला जो रोडमॅप आहे तो आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही देणार आहोत. त्याला काही फार वेळ लागणार नाही आहे, काही दिवसातच आम्ही सगळा मुद्दा जनतेसमोर ठेवू. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला काही विरोधाभास नाही, कुठलीही अडचण नाही आणि हे आपण नक्की करू शकतो महाराष्ट्रामध्ये की जे अन्याय टोल लावलेले आहेत. एक साधी गोष्ट मी तुम्हाला 2 सूचना करतो, मला फक्त थोडा 1-2 मिनिटं द्या. अगदी वेळ कमी, अगदी दोन वाक्यात करतो की एकतर महाराष्ट्रामध्ये अनेक रस्त्यांवरती जे दुपदरी रस्ते आहेत आणि एकेरी म्हणजे तिथे डिवायडर नाही आहे, ह्या रस्त्यांवरती का टोल लावला आहे? टोलच्या धोरणामध्ये ते बसत नाही. हा टोल काढून टाका आणि हा टोल जर काढून टाकला तर जवळजवळ 70-80% लोक त्या टोलमधून बाजूला जातात आणि हे करायला काही लागत नाही. हीच भूमिका काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मांडलेली, पण हे आम्ही त्याच्या आधीपासून म्हणतो. आता नाही बोलतो. अनिलजी, आपलं मत काय या विषयावर? आणि दुसरं एकच सेकंड आणखीन एक माझी सूचना जास्तीची आहे की या टोलबद्दल सगळा जो वादविवाद सुरू आहे तो मुख्यतः त्यातला लूटमार आणि भ्रष्टाचार ह्याच्यामुळे आहे. त्यामुळे याचा सगळ्याची चौकशी करण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त विधिमंडळ समिती नेमा, त्याच्यातून एक 4 महिन्याच्या आत पूर्ण चौकशी करून याचं सत्य येऊ दे बाहेर. अनिलजी, आपल्याला एक वेळ अगदी कमी आहे, 1-2 वाक्यात आपण काय सांगाल याच्यावरची आपली प्रतिक्रिया काय आहे की आता जी काल मागणी केली होती भास्करराव जाधवांनी आपल्याच कार्यक्रमात, त्यांनी सांगितलं होतं काल इथे याच वेळेला की अशा प्रकारचे जे सिंगल लाईन रोड्स डबल लाईन रोड्स आहेत त्याच्यावरचे टोल रद्द करावेत, असं आघाडी सरकारमधलाच घटक पक्ष काँग्रेसला सांगतोय. शिवसेनेची काय भूमिका? त्यांचंच खातं आहे, तेच सांगतात. जे जाचक आहे, जे चुकीचे आहे, ज्या चुकीच्या पद्धतीने वसुली चाललेली आहे, जर एखाद्या ठिकाणी टोल असेल तर त्याला पॅरलल दुसरा टोल मुक्त रोड असला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. तीच भूमिका काल राष्ट्रवादीने देखील मांडलेली आहे. कारण मला जर टोल देऊन जर मला जर लवकरात लवकर जायचं असेल तर माझ्यासाठी तो पर्याय उपलब्ध असला पाहिजे. परंतु जसं मुंबई पुण्याला दोन्ही रस्त्याला टोल लावलेत तुम्ही, एखाद्या दुसऱ्या सर्वसाधारण माणसाला ज्याला जायचंय त्यांना तुम्ही कशाला टोलच्या नावाखाली भरडताय? ते वापर करतील दुसऱ्या मार्गाचा. पण अशा पद्धतीने प्रत्येक बाजूने ज्यावेळेला हे टोल नाके विकलेत, आता ते कंत्राटदार ज्या पद्धतीने लोकांचं शोषण करून घेण्याचा प्रयत्न करतायत, प्रत्येक मार्गावरती ते लोकांच्या खिशातनं पैसे काढून घ्यायचा प्रयत्न करतायत, याला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा विरोध आहे. जसं आता माधवजींनी सांगितलं की आमचा रोडमॅप तयार आहे, कशा पद्धतीने ते जायला पाहिजे हेच आमचं धोरण तयार आहे. काही दिवसातच ते जाहीर केलं जाईल आणि महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही जरूर दिलासा देऊ. ह्या लोकांनी दरोडेखोरांची हात मिळवणी करून
महाराष्ट्रातल्या जनतेची लूट चालवलेली आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. चांगलं आहे. जाता जाता अनिलजी, तुम्ही किमान राज ठाकरेंच्या शब्दामधल्या दरोडेखोर शब्द तरी तुम्ही आज म्हणलात, म्हणजे ते दरोडेखोर आहेत त्यांच्याशी बोलणं न करण्याविषयी तरी शिवसेना आणि मनसे या दोघांचं एकमत दिसतंय. ही भूमिका चांगली वाटते मला. आणि एक मात्र खरं आहे, उद्या जात आहेत ते. हा, हो, मृणालजीने काहीतरी शेवटचं वाक्य बोलायचं. मला नितीन भोसलेंना एक प्रश्न विचारायचा. अगदी थोडक्यात. खळखटाक झाला नाही, आनंद आहे की राज्य ठप्प पडलं नाही, पण उद्याच्या चर्चेमध्ये आपण काहीतरी नमवून टोल पॉलिसी बदलवू शकाल असं वाटतं का? आणि मीडिया तिथे असायला हवं असं राज ठाकरे म्हणत होते, उद्या अलाउड करणार का? आणि नितीन भोसलेजी, आज मीडियाने विशेषतः अशा प्रकारची टीका केल्यानंतर की तुमच्या आंदोलनाला तुमच्याच तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पूर्ण सहभाग नव्हता, अशा प्रकारची टीका मीडियाने आज केल्यानंतर उद्या तुम्ही मीडियाला घेऊन बरोबर जाणार आहात का? नाही, असं मला काही वाटत नाही. आमच्या आंदोलनाला पूर्ण रिस्पॉन्स मिळाला, अत्यंत चांगला मिळाला सगळीकडे. मुळात हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आम्ही हे आंदोलन लिमिटेड ठेवलं होतं, हे शहराच्या बाहेर ठेवलं होतं. शहरामध्ये नागरिकांना 12वीची परीक्षा असेल किंवा जनतेला याचा त्रास होऊ नये. ठीक आहे, या मुद्द्यावर आपण बोललेलो आहोत. हायवेवरती आणलो, या मुद्द्यावर आपण बोललेलो आहोत. 12वीची परीक्षा झाल्यावर आपण या मुद्द्यावर बोललेलो आहोत. आपल्याला पुढे आणखीन अनेक विषयावर बोलायचं आहे. आपण सगळेजण या चर्चेमध्ये, विशेषतः टोलच्या प्रश्नावरच्या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपले मनापासून आभार. पण याच्यानंतर आपण एक विश्रांती घेण्याच्या आधी टॉकिंग हेडलाईन्स आणि यमक गमक बघूयात. एक छोटी विश्रांती घेऊयात आणि चर्चा पुढे चालू ठेवूयात.